हातगाव तालुक्यातील कवठा येथील गजानन मंदिराजवळ एका तरुणाचा दुहेरी अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। मयत तरुण आशिष विजयराव देशमुख वय 31 हे मूळचे वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील लिंगापूर कोतवाल येथील रहिवासी होते। सायंकाळी 8:30 ते 9 दरम्यान ते बुलेटवरून निवघाईतून हातगावकडे जाताना गजानन मंदिर कवठासमोर अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। त्यामुळे ते रस्त्यावर पडले। डोक्यावर हेल्मेट असल्यामुळे गंभीर दुखापत टळली असती, परंतु त्या अपघातातून सावरायच्या आत काही क्षणात दुसरे एक भरधाव वाहन त्यांच्या अंगावरून गेले। यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला। अपघातानंतर त्यांना तातडीने दवाखान्यात नेण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले। 6 जुलै रोजी त्यांच्या सोयरिकीचा दिवस ठरलेला होता। आशिष यांना पसंतीची मुलगी लाभली होती। कुटुंबियांनी त्याच दिवशी सोयरीक निश्चित केली होती, मात्र नियतीच्या विचित्र खेळात आनंदाचा दिवस दुःखात बदलला। त्यांच्या पश्चात आई, 4 काका, 6 भाऊ बहीण असे मोठे एकत्रित कुटुंब आहे। त्यांचे पार्थिव उपजिल्हा रुग्णालयात हातगाव इथून त्यांच्या नातेवाईकांनी ताब्यात घेतले।